नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी मजेत आहे. भरपूर काम, भरपूर मजा आहे. असं काही क्रिकेटनी पॅकेज दिलेलं आहे ना, की लोक जे मला कॉमेंट करताना म्हणताय, अहो तुमचा हेवा वाटतो. कधी कधी आरशात भान पडत असताना मला सुद्धा हेवा वाटतो. खोटं कशाला बोलू, कारण अप्रतिम पॅकेज मिळालेलं आहे. कॅरेबियन हॉलिडे विथ क्रिकेट विथ वर्ल्ड कप, धमाल भटकंती, धमाल खादाडी, त्यामुळे सगळी मजा आहे. त्यामुळे आज जरा निवांत आहे, म्हणून निवांत बसून तुमच्याशी गप्पा मारतोय. भारत विरुद्ध बांगलादेश मॅचबद्दल बोलणार आहे, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. बियॉन्ड मी एवढ्याकरता म्हणतो की काल खरोखर बियॉन्ड झालं. अँटिगाला आम्ही पोचलेलो होतो आणि अँटिगाला मॅचच्या सोडून एकच संध्याकाळ होती. मनात खूप विचार होते, याला भेटावं, त्याला भेटावं, त्याला भेटावं. पण त्याच्यामध्ये खरोखर जेव्हा क्रिकेट देवाची कृपा असते तेव्हा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सुरुवात झाली व्हीव रिचर्ड सरांबरोबर. आम्हाला त्यांचा शाळकरी मित्र त्यांच्या घराच्या इथे घेऊन गेला. सर फोन उचलत नाहीत, सर मेसेजेसला अजिबात उत्तर देत नाहीत, त्यांना पकडणं खूपच कठीण असतं. आम्ही जाऊन म्हणलं डायरेक्ट धडकू, कारण सचिन तेंडुलकरनी दिलेली एक खास गिफ्ट मला त्यांना हँडओव्हर करायची होती. त्यामुळे म्हटलं जाऊन बघू. नाही सर भेटले, त्यांच्या घराच्या इथं ठेवून येऊ. इथे घराच्या इथे, घरात नाही, घराच्या इथे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, दोन भयानक मोठी कुत्री आहेत. भयानक मोठी कुत्री आहेत दोन, त्यामुळे भीती वाटते. आम्ही गेलो त्यावेळेला सर जस्ट कुठनं तरी शूटिंग करून परत आले होते. थोडेसे नाराज दिसले, थोडेसे चिडचिडे दिसले, असे ते कधीच नसतात. मी त्यांना इतक्या वेळा भेटलो आहे, ते नेहमी इतक्या खुशमिजाज, काय म्हणतात त्याला, मस्त विचारांमध्ये असतात, मस्त ते आमच्याशी वागतात. काल ते थोडे वैतागलेले होतात. आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्या गाडीतनं गेलो त्या गाडीतनं त्यांनी आम्हाला ओळखलं नाही. मी आणि माझा मित्र निलेश मेहता माझ्याबरोबर होते. डॉक्टर आहे तो पण सरांना उत्तम ओळखतो. त्यांनी खूप चांगले कार्यक्रम त्यांच्याबरोबर शिकागोला वगैरे सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे आम्ही दोघं गेलो, त्यामुळे ते ड्रायव्हरला अक्षरशः हाकलून लावत होते, मॅन गिव मी अ ब्रेक, गो अवे फ्रॉम दिस प्लेस. मग आम्ही हळूच त्यांना खिडकीतनं हात केला, म्हटलं सर दिस इज लेले, ऑल एल्स हाऊ आर यू डुईंग. मग थोडेसे ते आले आणि आम्हाला भेटले, 5-10 मिनटंच भेटले असतील. पण ते जरा अडचणीत असे होते की त्यांना भारत विरुद्ध बांगलादेशची तिकीटं ICC आणि लोकल ऑर्गनायझेशननी दिली होती. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना प्रॉमिस केलं होतं की चांगल्या मॅचची तिकीटं मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी बसायला दाखवून ती मॅच दाखवीन. ती तिकीटं 10 तिकीटं कुठं ठेवलेली आहेत, ती हरवली का गळपटली का सापडत नाही आहेत, असं काहीतरी झालं होतं, ज्यांनी ते थोडेसे वैतागलेले होते. त्यातनंही शूटिंग करून आले होते, कमिटमेंट होती, संध्याकाळी परत एक कुठल्या तरी कार्यक्रमाची कमिटमेंट होती. पण तरी त्यांची भेट झाली. फक्त पहिली वेळ अशी असेल की त्यांची मी आणि निलेश सही घेऊ शकलो नाही, आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जास्त वगैरे फोटो वगैरे काढू शकलो नाही, कारण सरांचा मूड नव्हता. संध्याकाळी तुम्हाला मी क्लिप जी दाखवली, आम्ही डिकिन्सन बेवरती होतो. मी समुद्रापासून लांब राहू शकत नाही, देवाशपथ सांगतो, मला खूप पोहता येत नाही. खूप लोकांनी माझी कॉमेंटमध्ये चेष्टा केली की सुनंदन लेले हात टेकून पोहत होते. मला नाही पोहता येत, पण तरी मला समुद्र आवडतो, समुद्रात डुबकी मारायला आवडते. ती मारली नाही तर नो बॉल टाकल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी घुसतो, सांभाळून घुसतो, पण तुम्ही घुसतो. त्यात नाही, इथला कॅरेबियन समुद्र इतका प्रेमळ असतो, लाटा जास्त नाहीत, खोली जास्त नाही, खूप छान असतो, त्यांचा समुद्रकिनारा उत्तम असतो. त्यामुळे ते केलं. आणि त्याच वेळेला निलेशला मेसेज आला की ॲम्ब्रोज सर भेटायला येत आहेत. त्यामुळे सर ॲम्ब्रोज भेटायला येतात म्हणल्यावर समुद्रातनं लेले बाहेर, आणि मग ॲम्ब्रोज सरांना आम्ही भेटलो. छान वेस्ट इंडिज क्रिकेटविषयी गप्पा झाल्या. आणि त्याच्यानंतर डिनर हे सर अँडी रॉबर्ट सरांबरोबर झालं. त्यांची सुंदर बायको जॅकी, मस्त बोलायला वगैरे हुशार, अत्यंत हुशार, त्या पण होत्या. त्यामुळे सर अँडी आणि जॅकी यांच्याबरोबर आम्ही डिनर केलं. क्रिकेटच्या गप्पासुद्धा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे त्या कधीतरी मी लिहीन, कधीतरी सांगेनसुद्धा. वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दलसुद्धा गप्पा झाल्या. त्यांची अपेक्षा एवढीच होती की वेस्ट इंडिजनी ॲथॉरिटेटिव्हली खेळायला पाहिजे, सांभाळून खेळायला नाही पाहिजे, आणि तेच त्यांनी करून दाखवलं. शे होपनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते बघून, ते ऐकून थोडेसे सर अँडी खुश झालेले होते. आता मुख्य मुद्द्यावरती येतो, भारत विरुद्ध बांगलादेश. भारतीय संघ चांगलं क्रिकेट खेळत होता, अफलातून क्रिकेट खेळत नव्हता, आणि याचा परिणाम असा झालेला होता की नक्की कसं खेळावं, विकेट कसं आहे ह्याच्या चिंतेत थोडेसे बॅट्समन दिसले. रोहित शर्मा, विराट कोहली चांगल्या लयीत नाहीत, त्यामुळे ती एक अडचण होती. एक गोष्ट नक्की आहे जी मी मागच्या वेळेलाही तुम्हाला सांगितली होती की T20 क्रिकेट
आता सांभाळून नाही खेळतायत, तुम्हाला धोका पत्करायला लागतो. भले तुम्ही चुका केल्या, आऊट झालात, सामना हारलात तरी 72, पण तुम्हाला साधं क्रिकेट खेळून मॅच गमावणं हे T20 क्रिकेटला चांगलं नाही दिसत. भारतीय संघाच्या बॅट्समननी मला वाटतं ह्यावेळेला मनाचा हिय्या केला होता की नाही, आम्ही आक्रमण करणार, बॉलर्सना अडचणीत टाकणार, त्यांना दडपणाखाली ठेवणार. रोहित शर्मानी तसाच प्रयत्न केला. तो 23 रन्स करून आऊट झाला, पण त्यांनी टोन सेट केलेला होता. विराट कोहली त्याच्यानंतर चांगला खेळायला लागला. गेल्या सामन्यात त्यांनी 24 बॉल 24 केला होता. या सामन्यामध्ये मात्र त्यांनी मस्त 2-3 सिक्सर मारल्या, रन रेट उत्तम ठेवला आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. ह्याच्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनी एक सिक्सर लगेच मारली, तो लगेच आऊट झाला. 2 विकेट लवकर गेल्याने किंचित नाजूक अवस्था झाली होती, पण त्यावेळेला रिषभ पंतसारखा जिगरबाज खेळाडू हा कामाला येतो. त्यांनी अजिबात दडपण वगैरे त्याला कधीच येत नाही. मस्त त्यांनी बॅटिंग केली, परंतु जसा विराट कोहली 30मध्ये बाद झाला तसाच रिषभ पंतसुद्धा बाद झाला. मग लक्षात असं आलं की भारतीय संघ आज एकाकडनं मोठ्या खेळीपेक्षा सगळ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट करा आणि आपण स्कोअर मोठा करू. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या जोडीने केलेली भागीदारी ही लक्षणीय ठरली. शिवम दुबेनी मला वाटतं 24 बॉलमध्ये 31 का 34 रन्स केल्या. त्यांनी मस्तपैकी काय म्हणतात त्याला एक गती मिळवून दिली, परंतु खरी कडक बॅटिंग जर का कुणी केली असेल तर ती हार्दिक पंड्याने केली. हार्दिक पंड्याच्या बाबतीत मी अंदाज वर्तवलेला होता की हार्दिक पंड्याने जर का या वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसंच होतं आहे, कारण हार्दिक पंड्या अफलातून बॅटिंग करतो आहे, चांगली बॉलिंग करतो आहे. त्यामुळे त्याच्याकडे जे अष्टपैलू खेळाडू म्हणून बघितलं जात होतं त्याच्या काय म्हणतात त्याला नावलौकिकाला साजेसा असा तो खेळ करतो आहे. त्यांनी केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे भारतीय संघाची धावसंख्या योग्य जागी जाऊन पोचली. 5 बाद 195 का 96, आणि ती धावसंख्या पार करणं हे बांगलादेश खेळाडूंच्या अंगाबाहेरची गोष्ट होती. त्याचं कारण भारतीय बॉलर्स सध्या जबरदस्त बॉलिंग करतायत. अर्शदीप आणि बुमराह मस्त नवीन बॉल टाकतायत, पण आज बुमराहनी 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 2 विकेट काढल्या. अर्शदीपनी सुंदर बॉलिंग केली. कुलदीपनी खरी कलाटणी दिली, कारण मधल्या काळामध्ये ताजीदाडी मला वाटतं अजून एक खेळाडू, नावं त्यांची जरा माझी गल्लत होते, त्यांनी थोडीशी भागीदारी करायचा प्रयत्न केला, परंतु भारतीय बॉलर्ससमोर ते किती काळ टिकणार होते. आणि कुलदीपनी नुसती त्यांची भागीदारी ब्रेक केली नाही, तर ताजीदला बाद करून पाठोपाठ त्यांनी अनुभवी शाकिबला बाद केलं. मेहमदुल्ला जो खडूस बॅट्समन मी समजतो, चांगल्या अर्थाने खडूस, वाईट अर्थाने मी कॉम्प्लिमेंट देतो आहे त्याला, तो आज जास्त काळ टिकू शकला नाही. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंनी किती जरी प्रयत्न केला तरी तो तुटपुंजाच ठरणार होता, आणि तसंच झालं. 50 रन्सचा विजय भारतीय संघाच्या हाती लागला आहे. हा दणदणीत विजय आहे. भारतीय संघ 2 सामने 2 विजय, एक नाही, मला वाटतं पायाबरोबर अजून थोडंसं शरीराचं अंग हे उपांत्य फेरीत टाकलेलं आहे. कागदावरती अजून काय होऊ शकतं वगैरे म्हणलं तरी गेल्या सामन्यातला 47 धावांचा विजय, ह्या सामन्यातला 50 धावांचा विजय हे नेट रन रेटच्या दृष्टीने अप्रतिम ठरणार आहे. त्यामुळे आजचा जो विजय होता तो भारतीय संघाचा सांघिक विजय होता. मला त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो आहे, कारण बॉलर्सनी आपली कामगिरी केली, बॅट्समननी आपली कामगिरी परफेक्ट पार पाडली. कुणी मोठ्या धावा केल्या नाही, कोणी छोट्या धावा केल्या नाही. हार्दिक पंड्याच्या खेळीनी बरोबर जो वेग मिळाला पाहिला होता तो धावगतीला मिळाला आणि सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. त्यामुळे 2 सामन्यातले दोन्ही विजय आश्वासक होते, विश्वास वाढवणारे होते. आणि आता अँटिगाहून आम्ही सेंट लुशियाला जाणार आहोत सर्वात महत्त्वाच्या मॅचसाठी. म्हणजे काय म्हणतात त्याला, फायनल अगोदरची फायनल काही जण म्हणतात, काही जण म्हणतात ह्या मॅचलाच महत्त्वाचं आहे, कारण 1 आणि 2 नंबरचे संघ एकमेकांना भिडणार आहेत. हो, मी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतो आहे, त्याच्याबद्दल डिटेल मी बोलणार आहेच, कारण तो बोलण्याचाच विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल नंतर बोलणारच आहे. परंतु आता अँटिगाहून सेंट लुशियाला जायचं आहे. सेंट लुशियाला जाऊन धमाल तर करायचीच आहे, भटकंती तर करायचीच आहे, पण त्याच्याबरोबर या मॅचवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या बॅट्समननी मानसिकतेमध्ये केलेला बदल हा संघाच्या विजयाला कारणीभूत ठरला आहे असं माझं मत आहे. असंच खेळायला पाहिजे, बिनधास्त बेधडकच क्रिकेट खेळायला पाहिजे. T20मध्ये तुम्हाला सांभाळून क्रिकेट खेळून चालत नाही, ही गोष्ट मी परत एकदा सांगतो. त्यामुळे याबाबतची तुमची मतंही मला कळवा. तुम्हाला हा विजय कसा वाटला? त्याचबरोबर जो मी मानसिक बदलाचा विषय म्हणला फलंदाजांच्या बाबतीत, तो तुम्हाला पटतो आहे का? बुमराह हुकमाचा एक्का झाला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुलदीपनी दुसऱ्या सामन्यामध्ये बरोबर दाखवलेलं आहे माझं महत्त्व काय. त्यामुळे या सगळ्या अर्थाने आजचा सामना मला आवडलेला आहे.
त्यामुळे आता तुमची रजा घेतो, बॅग पॅक करतो, अँटिगाहून सेंट लुशियाला जायचा प्लॅन करतो. बाय बाय. फक्त लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मी फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा भरपूर क्लिप टाकतो आहे, वेगळ्या क्लिप टाकतो आहे. त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहे. ज्यांनी ते अकाउंट सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, त्यांनी प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्यातला संवाद चालू राहायला पाहिजे. बाय बाय.